हॅलो, नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यासपीठावरील आदरणीय, सर्वप्रथम मी आलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूटचे आभार मानते. त्यांनी मला मातृदिनानिमित्त मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद. सर्वांना मातृदिनाच्या शुभेच्छा. आपणा सर्वांना माहीत आहे की मातृदिन अहिल्याबाई होळकर यांची आठवण म्हणून आपण साजरा करतो. आई या शब्दाचा खरा अर्थ आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, या दोघांचा संगम म्हणजे आई. आई तुझ्याच ठाई सामर्थ्य नंदिनीचे, माहेर मंगलाचे अद्वैत तापसाचे, गांभीर्य सागराचे औदार्य या धरेचे. कवी यशवंतांच्या या आईवरील नितांत सुंदर कवितेतील ओळी आईचे अत्यंत सुंदर वर्णन करतात. आई जिजाऊंच्या संस्कारामुळे शिवबांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. मुलाला पाठीवर घेऊन लढणारी झाशीची राणी असू दे, नाहीतर तांडुल्याच्या आठवणीने व्याकुळ झालेली रात्रीच्या अंधारात गड उतरून येणारी हिरकणी असू दे, आपल्या इतिहासात आईने मुलासाठी केलेला त्याग आणि समर्पण याचे अनेक दाखले आहेत. सध्याच्या धावपळीच्या युगात पुरुषांच्या बरोबरीने महिला काम करतात, संसाराचा भार आणि आर्थिक भार उचलतात. त्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. वेळप्रसंगी मुलांना पाळणाघरात ठेवून नोकरी करतात. मुलांचे करिअर घडवण्यात आईचा सिंहाचा वाटा असतो. वेळप्रसंगी कठोरपणे तर कधी प्रेमाने मायेचा हात फिरवीत समजावते. यातून तिचे अष्टपैलू व्यक्तिमत्व दिसते. आज बहुतांश घरात मुलगा बसून नोकरीनिमित्त घराबाहेर असतात. अशावेळी जोडीदार सोबत नसेल तर तिच्या गरजा समजावून घेणे, तिचा आदर करणे, तिला वेळ देणे हे जसे मुलांचे कर्तव्य आहे, तसेच या जीवघेण्या स्पर्धेत मुलांच्या पाठीशी उभे राहून त्याला समजून घेणे हे आजच्या आईचे कर्तव्य आहे. आई आणि मुलांमधील संवाद कायम अबाधित राहायला हवा. हा सुवर्णमध्ये साधता आला पाहिजे. ज्या दिवशी हे होईल तोच खरा मातृदिन. आपले दुःख विसरण्यासाठी सर्वात पॉवरफुल औषध म्हणजे आईला मारलेली मिठी. दुःखात पहिले शब्द बाहेर पडतात आई. म्हणूनच म्हटले आहे की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आईची महती कितीही सांगितली तरी कमीच आहे. हृदयाच्या मखमली तिजोरीत जपून ठेवण्यासारखे दोन अनमोल रत्न म्हणजे आई ही दोन अक्षरे होत. सलाम त्या मातृत्वाला. शेवटी मला एवढेच सांगायचे आहे, घे जन्म तू फिरूनी, येईन मी ही पोटी, खोटी ठरवण देवा ही एक आस मोठी. धन्यवाद. इतके बोलून मी आपले 2 शब्द संपवतो.